तर मोठी बातमी, अनिल देशमुखांवर सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे। सीबीआयनं संबंधित प्रकरणात अनिल देशमुखांना आरोपी बनवलंय। याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि इतर आरोपी होते। पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहे। कृष्णा, अनिल देशमुखांवर सध्या सीबीआयनं आरोपी बनवलं आहे संबंधित प्रकरणामध्ये। नेमकं प्रकरण काय आहे आणि कुठल्या संबंधात सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय? मनश्री, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गिरीश महाजन जे भाजपचे नेते आहेत त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल झालेला होता, जो पुण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता मोक्याचा। मात्र हा गुन्हा जळगावमध्ये दाखल व्हावा यासाठी अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यावेळी तत्कालीन जळगावचे जे एसपी होते प्रवीण मुंडे यांना त्यांनी सातत्यानं फोन केलेला होता, दबाव टाकलेला होता। अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे काही दिवसापूर्वी प्रवीण मुंडे यांचं सीबीआय कडे झालेलं होतं आणि त्या स्टेटमेंटमध्ये प्रवीण मुंडे हे गृहमंत्री अनिल देशमुख मला सातत्याने या प्रकरणासाठी फोन करत होते अशा पद्धतीने म्हटलेलं होतं। त्याचबरोबर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावरती सुद्धा सीबीआयनं काही दिवसापूर्वी गुन्हा दाखल केलेला होता आणि याच गुन्ह्यात आता दबाव टाकल्याप्रकरणी अनिल देशमुख यांना सुद्धा आरोपी जे आहे ते बनवण्यात आलेला आहे। गिरीश महाजन यांच्यावरती खोटा मुक्याचा गुन्हा दाखल केल्याचं समोर आल्यानंतर हे प्रकरण सीबीआय कडे वर्ग करण्यात आलेलं होतं आणि सीबीआय कडून या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गिरीश महाजन यांना या गुन्ह्यामध्ये ट्रॅप करण्यासाठी प्रयत्न केलेला होता असं सुद्धा खुलासा झालेला होता आणि विधानसभेच्या काळात अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एका पेनड्राईव्हच्या माध्यमातून एक बॉम्ब टाकलेला होता, ज्यामध्ये प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित स्टिंग ऑपरेशन जे आहेत ते अनेक समोर आलेली होती। एका घड्याळामध्ये एक कॅमेरा छुप्या पद्धतीने बसवण्यात तर अनिल देशमुखांवर सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।